दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सापडले ईव्हीएम आणि मतदान कार्ड. ईव्हीएम की बॅलेट पत्रिका यावरून देशभरात संघर्ष पाहायला मिळत असताना ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील भंगारामध्ये ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड सापडले आहेत. या सर्व वस्तू चक्क भंगारात विकल्या जाणार असल्याचं कळतंय. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचा प्रेक्षक गॅलरी खाली काही रिकाम्या खोल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या या वस्तूमध्ये निवडणूक आयोगाने काही वस्तूंचा साठा करण्यात आला होता. 2014 पासून साठा करून ठेवलेल्या वस्तूंकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला. अर्धवट तुटलेल्या दरवाजाला लावलेले कुलूप चावीने उघडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप उघडले जात नसल्याने अखेरीस ते दगडाने तोडण्यात आले. सदर ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गोदामात सापडलेल्या निवडणूक विषयक साहित्यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली आहे. या गोदामातील साहित्यांचा व सध्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काही संबंध नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. सदर खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विजेची व्यवस्था नसल्याचं आढळून आलं. शिवाय या खोलीत अनेक पेट्या आढळल्या. गंज लागलेल्या या पेट्या उघडल्या असता त्यामध्ये बंद लिफाफे, मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले. या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले. ठाणे महानगरपालिकेकडून सन 2014 मध्ये ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यासाठी दिली होती. मात्र त्यानंतर ही खोली उघडण्यातच आली नाही. अनेक मतदारांचे ओळखपत्रही वाटप केले नसल्याचं त्यानिमित्ताने उघडकीस आलं आहे. या प्रकारानंतर माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात ट्विट करून या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या. त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल, जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतात. ही ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही जी मनातली साशंकता आहे ती आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापडला. आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही. मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे. माझ्या मनात शंका का राहावी? मी माझं मत कोणाला दिलंय हे मला कळलंच नाही तर माझ्या मनात संशय राहणार ना की माझं मत नक्की कुठे गेलंय. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूम मध्ये निवडणुकीच्या संदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं. त्या संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे. त्या बातमीच्या अनुषंगाने मी संपूर्ण माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादोजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे. हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं ही रूम जर त्यात महत्त्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी आमच्याकडे विनंती केली होती. त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असे नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे, तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती. त्याशिवाय ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त सद्य परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, त्यांच्याकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्त्वाचं साहित्य नसेल तर तो इतरत्र वापरता येऊ शकेल का अशी विचारणा केली होती. या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगानं या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्वसूचना दिली होती. या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली. हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य असल्याचं आढळून आलं. यामध्ये जुन्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या इलेक्शन्स किंवा जुनं इलेक्शनचं साहित्य, लिफाफे, प्रोफार्मे असल्याचं लक्षात आलं. यातीलच एका ट्रंकमध्ये काही कंट्रोल युनिट दिसून आले. या संदर्भातला सविस्तर अहवाल माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे. त्यानंतर ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाजाची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला. या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या
जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सद्य परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात 1 ते 12 मे दरम्यान आंबा महोत्सव. संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कृषी पणन मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये 1 मे पासून आंबा महोत्सवास सुरुवात होत आहे. 1 ते 12 मे पर्यंत आंबा महोत्सव सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरू असणार आहे. यावेळी महोत्सवाचे 17वे वर्ष आहे. या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस आंबा, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबते, सुके ओले काजू, मालवणी मसाले, पापड, लोणचे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 25 स्टॉल या महोत्सवामध्ये असणार आहे. कोकणातील एकूण 1,80,000 हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. 2021 साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न 3,20,000 मेट्रिक टन होते. यातील 260 कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि 100 कोटी रुपयांचा आंबा निर्यात करण्यात आला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन 2022 मध्ये 2,56,000 मेट्रिक टन आणि 2023 मध्ये 1,28,000 मेट्रिक टन झाले. 126 कोटी रुपयांचे आंबा विक्री देशभर केली गेली आणि 54 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. यावर्षी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरण, फळगळ झाली आहे. यावेळी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे फळगळती झाली आहे. थ्रिप्स रोग, तुटताडा कीटकांच्या प्रादुर्भावामुळे 40% आंबा पीक हाती लागलं आहे. त्यामुळे मागील 9 वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. या साऱ्या परिस्थितीचा ठाणेकर नक्कीच विचार करून आंबा महोत्सवात दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये भेट देऊन कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल याची खात्री आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील तावडे व इतर मान्यवर येथे उपस्थित होते. आंबा शेतकऱ्याच्या हातात आलेला असला तरी देखील लोकांनी पाठबळ, त्याला ताकद देण्याचं काम शेतकऱ्याला या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे लोक देखील या निमित्ताने थेट शेतकऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून त्यांचा थेट शेतातला आंबा जो आहे तो खरेदी करतात. त्याला एक वेगळी दर्जा असतो आणि शेतकऱ्याला देखील रास्त प्रकारचा या निमित्ताने भाव मिळतो. यावेळेला देखील 50 स्टॉल असतील, बचत गटांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेला असेल. ठाणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट काम करतात आणि हे केवळ या वर्षीपुरती नाही, ते गेल्या 17 वर्षामध्ये 3 निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये देखील हा आंबा महोत्सव जो आहे तो या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सुरू राहिलेला आहे
आणि ही चळवळ जी आहे ती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम ठाण्यातल्या लोकांनी केलेलं आहे, निरनिराळ्या भागामधल्या लोकांनी हे केलेलं आहे. आणि या 1 मेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून आमचे कोकणामधले शेतकरी उत्पादक हे निश्चितपणे आंबा आणि निरनिराळ्या त्याच्या संबंधातले निरनिराळे प्रॉडक्ट घेऊन या ठिकाणी दाखल होतील आणि 12 मेपर्यंत गावदेवी मैदानामध्ये ही चळवळ चालेल, हा आंबा महोत्सव सुरू. मी ठाणेकरांना निश्चितपणे सांगेन की ठाणेकर हा अतिशय सुज्ञ आहे आणि त्यांनी कधीच अशा प्रकारच्या चळवळीला पाठ दाखवलेली नाहीये. ठाणेकरांनी मग तो आठवडा बाजार असो, थेट शेतकऱ्याच्या भाजीचा बाजार असो, आंबा उत्पादकांची ही चळवळीच्या रूपाने या ठिकाणी चालत असलेला आंबा महोत्सव असो, ठाणेकरांना मी आवाहन करेल की दरवर्षीप्रमाणे याही वेळेला आपण शेतकऱ्याच्या भेटीला या, शेतकऱ्याला पाठबळ द्या आणि दर्जेदार अशा प्रकारचा शेतकऱ्याचा आंबा जो आहे तो निश्चितपणे आपण येऊन या ठिकाणी घ्या. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे सिव्हिल रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे सिव्हिल रुग्णालयात वातावरण तापले. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तीव्र आंदोलन केले. पेशंटच्या नातेवाईक यांनी काल रात्री दिव्यांग वॉर्डबॉय याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक ब्रदर यांना चाकू दाखवून धमकी दिली, त्यामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. ड्युटीवरील पोलीस हे हजर नव्हते आणि अशा घटना वारंवार या ठिकाणी घडत असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या घटनांविरोधात आंदोलन केलं आहे. पोलीस पण नव्हते तिथं. पोलीस चौकीत नसतात. ती चौकी फक्त नुसतीच ठेवली, तिथं पोलीस अजिबात नसतात. नाव नाही म्हणजे तिथे एखादं कोणी गेलं तर ते लोक बाथरूममध्ये नेऊन त्याला मारलं गेलं म्हणजे. काल रात्री एक इसम 24 वर्षाचा अंदाजे चेस्ट पेन म्हणून ॲडमिट झाला 3:45 दरम्यान. आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेवाईक होते, बरेचसे ड्रंकर वगैरे होते आणि त्यांनी मग आमच्या तिथे पेशंटला ॲडमिट प्रोसेस करत असतानाही आमची एक दिव्यांग क्लास 4 सर्वंट आहे, म्हणजे डम अँड डीप आहे, त्याला त्यांनी मारहाण केली, त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेवियर केला आणि पेशंटला मायकार्ड इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे त्याची डेथ 1:30च्या दरम्यान त्याची डेथ झाली. पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता. पेशंट सिरियसच होता आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली, वेळोवेळी सगळ्या गोष्टी केल्या होत्या, काही कारणच नव्हतं. पण अंडर अल्कोहोल इन्फ्लुएन्स असल्यामुळे त्या नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव केलं. आज सगळे आमचे कर्मचारी लोक काम बंद आंदोलन सकाळी केलं होतं, परंतु मी DCP साहेबांची इथले लोकल PI यांच्याशी बोलून FIR दाखल करायला सांगितले. त्याच्यावर गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे. त्याच्यात गुन्हा दाखलचे ॲश्युरन्स दिल्यानंतर त्या लोकांनी काम बंद आंदोलन थांबवले. परंतु आम्ही सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो. आमचा नातेवाईक म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो. तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर MI, त्याला 2 वेळा ECG आपण केलेला, सिव्हिअर MI त्याला होता. त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला. तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं, पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला खूप मारहाण केली, त्याला लिफ्टमध्ये मारहाण केली, त्याला
बोलता येत नाही. तो घाबरून रात्री आत्ता पण रडत होता. त्याला शेवटी आता आम्ही ॲडमिट केलेला आहे. तो मनाने पण खूप कसलेला आहे. आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये. आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते. त्यामुळे आम्ही हतबल होतो का आम्ही जायचं कुठे, आम्हाला प्रोटेक्शन थोडंफार ते असायला पाहिजे. आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे. मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार? जे असा इन्सिडेंट झाला की दारू पिऊन आलेला एक 24 वर्षाचा पोरगा होता. त्याला अचानक ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याला आपण टिसूला ट्रीटमेंट दिली. पण त्याचे जे नातेवाईक होते भरपूर सारे, त्यांनी आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली. ज्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, त्याला मारहाण केली. आमच्या डॉक्टरांना मारहाण केली, आमच्या स्टाफला मारहाण केली, चाकू दाखवले. आम्ही त्यांची योग्य काळजी घेतली, त्याला आयसीयूला ट्रान्सफर केला. पण सुदैवाने आम्ही वाचू नाही शकलो. वाचू नाही शकल्यामुळं काय झालं की जे काही त्याचे नातेवाईक होते त्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला की खासदार राजन विचारे यांनी मॉर्निंग वॉक करत साधला नागरिकांशी संवाद. ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यामध्ये कोपरी बाराबंगला, विसर्जन घाट, चेंदणी कोळीवाडा, ठाणे स्टेशन पूर्व, अष्टविनायक चौक येथे मॉर्निंग वॉकच्या दरम्यान उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि अष्टविनायक चौक येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरास भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्यावेळी त्यांच्यासोबत संजय कुलकर्णी, कृष्णकुमार कोळी, प्रदीप शेंडगे, संजय दळवी, अमोल हिंगे, प्रकाश पायरे, दत्ता पागवले, लहू सावंत, गिरीश राजे, जीवाजी कदम, राजेश वायाळ, पांडुरंग दळवी, संतोष डांगरे, अनिता प्रभू, स्नेहा भोसले, चेतना साळकर, पौर्णिमा लाड, रंजना शेडगे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. अवैध दारू विक्रीला रोख बसवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महिला वर्गही तितक्या क्षमतेने कर्तव्य बजावताना दिसत असून ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आता महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष निर्माण केला आहे. चांगल्या सोयीसुविधा असणाऱ्या कक्षात महिलांना आधार ठरणार आहे. राज्यातील सार्वजनिक शैक्षणिक संस्था, कार्यालय किंवा कंपन्या जेथे महिला मोठ्या संख्येने काम करतात अशा ठिकाणी हिरकणी कक्ष निर्माण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे सरकारी, निमसरकारी कार्यालये, बस स्टँड इत्यादी परिसरात हिरकणी कक्ष स्थापन झाला आहे. आता ठाणे उत्पादन शुल्क विभागाने महिला कर्मचाऱ्यांची सुसज्ज हिरकणी कक्ष तयार केला असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली आहे. विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरती हिरकणी कक्ष असून यामध्ये महिलांना आवश्यक सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. स्तनदा माता, गरोदर महिला, 6 वर्षाखालील मुले आणि त्यांच्या मातांना याचा उपयोग होणार आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयामध्ये आम्ही हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे. या विभागामध्ये, या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी याचा आम्ही विचार करून हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे. महिलांना ज्या पद्धतीने शासकीय कामकाजाच्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा असं मला प्रकर्षाने जाणवलं. त्या अनुषंगाने आम्ही हिरकणी कक्षाची स्थापना केली. या कार्यालयाच्या अधीनस्थ काम करणाऱ्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी आहेत या हिरकणी कक्षाचा लाभ घेत आहेत आणि त्याच्यापासून त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या दैनंदिन वैयक्तिक अडीअडचणी, वैयक्तिक त्यांच्या गरजा या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून परिपूर्ण होत आहेत आणि हिरकणी कक्ष हा अतिशय सुसज्ज आणि अद्ययावत पद्धतीने आम्ही तयार केलेला असून त्याचा आमच्या कार्यालयातील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे. निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चंद्रप्रकाश मीना व राहिल गुप्ता हे 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखल. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रप्रकाश मीना आणि राहिल गुप्ता यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारत निवडणूक आयोगाने या दोघांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. चंद्रप्रकाश मीना व राहिल गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. चंद्रप्रकाश मीना हे भारतीय महसूल सेवेतील 2010च्या बॅचचे अधिकारी आहेत.
तर मीना हे 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील 148, ठाणे 150, ऐरोली 151, बेलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील. गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील 2012च्या बॅचचे अधिकारी असून ते 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील 145, मीरा भाईंदर 146, ओगळा माजीवाडा 147, कोपरी माजीवाडा या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील. दोन्ही निरीक्षक हे 25 ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आता दाखल झालेले आहेत. तर या दोघांना भेटण्याची वेळ ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे तर हे दोघांना भेटण्याची वेळ देखील निश्चित करण्यात आलेली आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांना शासकीय विश्रामगृह ठाणे येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.